नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, 22 लाखांचा हार चोरणाऱ्या नैनाचे सत्य अद्वैत आणि दोघे मिळून सर्वांच्या समोर कसे आणतात। नैनाचं एक नाही तर दोन दोन असे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे। तर आता नैनाचे भांडे लवकरच सर्वांसमोर फुटणार आहे, म्हणजे एक चोरीचं आणि दुसरं म्हणजे तिच्या खोट्या प्रेग्नन्सीचं। तेव्हा आता कलावर जो काही चोरीचा आळ नैना घेणार असते, तर स्वतः अद्वैत मात्र आता धक्के मारून ह्या नैनाला घराच्या बाहेर काढणार आहे आणि कलाची बाजू घेऊन तो पुन्हा एकदा सर्वांसमोर कला चोर नाही तर रोहिणी हिची सून म्हणजे आत्याची सून ही जिला घरातील सर्वांनी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे, ती एक फालतू बाई आहे। तिने सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ तर फेकलीच, हे सर्व आता अगदी गनिमी कावा करत कला आणि अद्वैत सर्वांच्या समोर घेऊन येणार असतात। आता ते कसं, त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत असं बघितलं होतं, अद्वैत आणि कलामध्ये लुटूपुटूचे भांडण हे चालूच असतं, परंतु दोघांनाही एकमेकांशिवाय काही करमत नसतं। दोघेही भांडतात सुद्धा, एकमेकांशी पुन्हा प्रेमाने बोलायला सुद्धा लागतात, परंतु ते एकत्र कधी येणार, एकमेकांचा नवरा बायको म्हणून स्वीकार कधी करणार, याची चिंता मात्र आपल्या संगीताला लागून लागलेली असते। म्हणूनच रॉकेटच्या मदतीने संगीता ही कला आणि अद्वैतला जवळ आणण्यासाठी एक प्लॅन करते। वेश बदलून ती कला अद्वैत यांच्या बेडरूममध्ये शिरते आणि तेथे दोघांनाही प्रेमानेच ती एका दाव्यामध्ये बांधून ठेवते, कारण आपला जावई आणि मुलगी लवकरच आता एकरूप झाली पाहिजे असं संगीताला वाटत असतं। परंतु कलाला मात्र चतुराईने आपल्या आईला ती ओळखतेस। तेव्हा रॉकेट हा खोटी बंदूक दाखवून अद्वैत कलाला संगीताच्या सांगण्यावरून घाबरण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा संगीता ही कलाला खुणावते की जास्त विचार तू करू नको, शांत राहा। तेव्हा आता आपल्या आईचा हा अवतार बघून कलाला मात्र खूप हसायला येतं। त्याच वेळेला आता दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नैनाच्या डोक्यात मात्र एक असं कायम असं असतं की एकदा मी ते अद्वैत कला या दोघांच्या रूममध्ये कधी जाईल आणि तो 22 लाखांचा हार कधी मी चोरते आणि त्या सोहमच्या तोंडावर पैसे कसे फेकते, आता हे सर्व काही माझे राहिलेले प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होतील। तो केवळ मी 22 लाखांचा हार जर चोरला तर हे सर्व मला करणे शक्य होईल। सौरभसुद्धा कुणासमोर काही बोलणार नाही आणि हे प्रेग्नन्सीचं खोटं जे पितळ आहे ते सर्वांच्या समोर उघडं पडण्याच्या अगोदर मला तो हार आजच्या आज चोरायला हवा। माझ्याकडे आता कोणताही जास्त वेळ नाही असा विचार करत आता राहुल झोपलेला आहे। हे बघून आता ती बळजबरीने तर राहुलला झोपी लावते, परंतु आता मात्र त्या संधीचा फायदा घेऊन ती रूमच्या बाहेर येते आणि हळूच चोर पावलाने ती अद्वैत कलाच्या रूमकडे येण्यासाठी निघते। मात्र नैना अगदी चोर पावलाने येत असते। तिला असं वाटत असतं की कोणीही उठायला नको, परंतु तिला असा गैरसमज असतो की अद्वैत आणि कला मात्र आता गाढ झोपलेले असतील। परंतु जेव्हा नैना ही अद्वैत आणि कलाच्या रूमकडे येते आणि डोकावून पाहते, तर त्यावेळेस मात्र समोरचे दृश्य बघून तिला तर खूप मोठा धक्काच बसतो, कारण संगीता आणि रॉकेट हे वेश बदलून कला अद्वैतला धमकी देत असतात। नैना खूपच घाबरते आणि विचार करत असते की नेमकं हे लोक कोण आहेत आणि ज्यांनी कला आणि अद्वैत यांना बांधून ठेवलं आहे। या संधीचा फायदा आता मला घ्यायला हवा, कारण बाहेरची चोर लोक आता घरात घुसलेली आहे, म्हणजे जे काही मी 22 लाखांचा हार चोरेल तर त्याचा आळ मात्र माझ्यावर नाही येणार आणि त्या चोरावरच येईल। परंतु आता रूममध्ये कसं जायचं याचा नैना विचार करत असते। त्याच वेळेस नैनाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती विचार करते की जर मी चांदेकर मेन्शनमधील मेन स्विच आहे तो जर बंद केला तर सर्वत्र अंधार होईल आणि तोपर्यंत मात्र मी आता हार चोरेल आणि आळ मात्र त्या चोरावर येईल आणि मला सहज असं अंधारात निसटून जाता येईल। म्हणून ती लगेच लाईटच्या मेन स्विच जेथे असतो तर तेथे त्या स्विचकडे येते आणि खाली आल्यानंतर ती मात्र आता पूर्णपणे चांदेकर मेन्शनमधील लाईट ऑफ करते। तेव्हा मात्र आता सर्वत्र अंधार होतो, तर दुसरीकडे मात्र रूममध्ये अचानक लाईट गेल्यामुळे
त्यामुळे संगीता आणि रॉकेट तर खूपच घाबरतात आणि ते त्यांच्या ओरिजिनल आवाजात बोलायला सुरुवात करतात। तेव्हा अद्वैत आणि कला यांनी सुद्धा आता ओळखलं असतं की नक्की खरेची आई म्हणजे माझ्या सासूबाई या आहेत आणि या खोटं आता वेश घेऊन येथे आलेल्या आहेत। तेव्हा मात्र अद्वैतला हा सर्व प्रकार बघून खूप हसायला येत असतं आणि रॉकेट आणि संगीताने हा काय अवतार घेतला म्हणून कला सुद्धा विचारते की आई अगं हा कसला प्रकार आहे। तेव्हा आता संगीता ही मम करत असते आणि तेवढ्यात रॉकेट ऐनवेळेस बोलून जातो की तुम्हाला दोघांना जवळ येण्यासाठी मावशीने हा प्लॅन केलेला आहे आणि हा अवतार मला सुद्धा करायला सांगितला आणि तिने सुद्धा केला, परंतु प्लॅन मात्र आमचा फसला म्हणून अद्वैत आणि कला हे दोघाही खूप या दोघावर हसत असतात। कारण आता संगीताला अंधाराची खूप भीती वाटत असते। तेव्हा अद्वैत म्हणतो की घाबरू नका सासूबाई, म्हणून आता सर्वजण मोबाईलचा टॉर्च लावत बाहेर नक्की लाईट कशी गेली अचानक ते बघण्यासाठी जातात। रॉकेट आणि संगीता तर लगेच आपल्या रूममध्ये पळून जातात। तेव्हा कला म्हणते की अरे अरे चांदेकर बाहेर तर सर्वांची लाईट आहे, मग आपलीच लाईट कशी गेली। तेव्हा आता अद्वैत चेक करण्यासाठी मेन स्विच कडे धाव घेतो। तोपर्यंत इकडे मूर्ख नैना अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये येते आणि कपाटातून जो काही चांदेकरांचा पारंपरिक 22 लाखांचा सोन्याचा हार असतो तो लगेच ती गायब करते आणि हार मात्र आता नैनाच्या हातात येतो। म्हणून नैनाला खूपच आनंद होत झालेला असतो, कारण आता मला असं वाटतं आता नक्की सर्व काही प्रॉब्लेम्स नक्की दूर होतील, म्हणून ती अगदी हवेत उडत असते आणि लगेच आपल्या रूममध्ये ती पळून जाते। तेव्हा तो हार आपल्या रूममध्ये लपून ठेवते, परंतु मित्रांनो नैनाकडून मात्र एक खूप मोठी अशी घोडचूक त्यावेळेस तेथे झालेली असते, कारण नैनाचं एक कानातलं तो हार चोरण्याच्या नादामध्ये तेथेच अद्वैत आणि कला यांच्या कपाटाजवळ पडलेलं असतं आणि तोच खूप मोठा असा भक्कम पुरावा नैनाने मागे सोडलेला असतो। परंतु नैनाला याची कल्पना नसते, त्यामुळे ती अगदी बिनधास्तपणे राहत असते आणि हार चोरून ती आपल्या घरामध्ये अगदी तिने धूम ठोकलेली असते आणि आता पुढे काय करायचे याचा ती विचार करत असते। अगदी हार चोरून ती चोरावर मोर झालेली असते। तर इकडे अद्वैतला कळतं की मेन स्विच बंद आहे, म्हणून अद्वैत लाईटचा मेन स्विच चालू करतो। तर सगळीकडे लाईट आलेली असते। तेव्हा अद्वैत आणि कला पुन्हा रूममध्ये येतात। त्याला विचार येतो की अचानक स्विच बंद झालाच कसा असेल। तेव्हा अद्वैत म्हणतो की आता मात्र तू काही डोकं माझं खाऊ नकोस, एकतर पहाट होण्याची वेळ आलेली आहे, मला सकाळी ऑफिसला सुद्धा जायचं आहे आणि तुला तो नेकलेसमध्ये सुद्धा खूप काही चेंजेस करायचे आहे, त्यामुळे आपण दोघेही आता झोपूयात, एकतर उशीर सुद्धा खूप झाला। तेव्हा अद्वैत हा कलाला शांतपणे झोपायला सांगतो। त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात। कला ही अद्वैत सोबत ऑफिसला जाणार असते। तेव्हा अद्वैत हा कलाला सांगत असतो की काल आपण कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेला तो हार तू घेऊन ये, म्हणजे आज आपण जे काही त्या हारामधील चेंजेस आहे तर ते कंप्लीट करून टाकूयात। त्यावर आता कला म्हणते की ठीक आहे आणि तो हार आणण्यासाठी कला आपल्या रूममध्ये जाते। कपाट उघडते तर पाहते काय कपाटातून हार मात्र गायब असतो। कला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करते, परंतु आता मात्र कलाला हार काही सापडत नाही आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता कपाटातील लॉकरमधील हार नक्की कुठे गेला आणि कला तर अद्वैत मी इतर ठेवला होता असे अद्वैतला सुद्धा ती सांगत असते। त्यानंतर मात्र आता धावत पळत येते आणि सर्वजण आता नाश्ता करत बसलेले असतात। तेव्हा आता कला ही घाबरलेली असते। अद्वैतला ती सांगायचा प्रयत्न करत असते, अद्वैत अरे काल तू कपाटातील हार जेथे ठेवला होता तर तो हार आता तेथे नाही। ते ऐकून तर अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो। अद्वैत हा लगेच कलाला सांगतो की कला अगं काय म्हणतेस तू, आता हार तेथे नाही। हे सर्वजण ऐकतात तेव्हा मात्र आता सर्वजण धक्क्यानेच उभे राहतात की नक्की हार कुठे गेला असेल। अद्वैत हा कलाला विचारतो की तेथे नाही का, तू नीट पाहिलास का आणि तू नेहमी असा गोंधळ का घालत असते, एकदा नीट बघून तेव्हा तुला ते व्यवस्थित ठेवता येत नाही का। तेव्हा कला सांगते की अरे चांदेकर हे सगळं कपाट शोधलं, परंतु तो हार मात्र आता कुठेच नाही। ते ऐकून आता सरस सुद्धा रागानेच म्हणत असते की ए मुली हे काही काय बोलतेस, हा हार मात्र तूच चोरलेला आहे। अद्वैत तू तर त्या मुलीकडे हार सांभाळायला दिला होता। कला मात्र आता खूप घाबरलेली असते की नक्की आता तिच्या हातून तो हार गेलाच कुठे असेल, म्हणून कलाला खूप टेन्शन येते।
कला म्हणत असते की अरे चांदेकर, मी अख्खं कपाट शोधलं परंतु हार मात्र कुठेही नाही। तेव्हा आता सरोजला कलाला बोलायची संधी तिला मिळते, ती संधी शोधूनच असते आणि लगेच पुढे येते आणि पुढे मात्र आता रागानेच ती कलाला म्हणते की ए मुली, हे काय बोलतेस तू? अद्वैत, अरे तूच या मुलीकडे तो हार सांभाळण्यासाठी दिला होता आणि जर मी त्यावेळेस तुम्हाला अडवलं असतं तर तुला किती राग आला असता। तू नेहमीच या मुलीची बाजू घेत असतो, परंतु आता बघितलंस ना की काय झालं ते। तो चांदेकरांचा पारंपरिक दागिना आहे आणि त्याची किंमत मात्र थोडी नाही तर 22-23 लाखांचा तो हार आहे आणि तू एका भिकारीच्या हातामध्ये तो हार दिला। तेव्हा आता अद्वैतला पूर्णपणे संशय आलेला असतो आणि नक्कीच असं काहीतरी झालं असणार आणि तो महागडा हार बघून ह्या मुलीच्या तोंडाला मात्र पाणी सुटले असणार। दुसरं तिसरं कोणीही नाही तर या खऱ्यांच्याच मुलीने म्हणजे कलाने तो हार चोरलेला आहे असे ही सर्वांसमोर स्पष्टपणे कलावर आरोप करत असते। दुसरं तिसरं कोणी नाही, हा हार मात्र या खऱ्यांच्या कलानेच घेतलेला आहे। तेव्हा आता ही नाटक करते, हार तर कपाटात नाही। ते ऐकून मात्र आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, परंतु आता कलाला मात्र त्या सर्वांचा खूप राग येतो की चक्क सरोज मॅडम आपल्यावर चोरीचा आळ घेत आहे। संगीताला सुद्धा खूप वाईट तसं बोलत असतात। तेव्हा आता सरोज रागानेच त्याला जवळ घेत असते, तिचा हात ती पकडते आणि म्हणते की मुलीला लवकर सांग की तू हा हार चोरून कुठे नेऊन ठेवलास। यामध्ये तिची आई सुद्धा सामील असणार आणि खरं सांगायचं असं मी पोलिसांना सुद्धा मागे पुढे बोलवायला काही घाबरणार नाही, पोलीस सुद्धा इथे येऊ शकतात। तेव्हा मात्र आता संगीताने सरोजचं बोलणं पूर्णपणे शांतपणे ऐकून घेतलेलं असतं, परंतु आता मात्र तिला सरोजचा खूप राग येतो। सरोजचे टोमणे हे कलाला चालूच असतात आणि संगीता, नैना या दोघांना सुद्धा। तेव्हा आबा म्हणतात की अगं जरा शांत हो सरोज, काय बोलतेस तू हे सर्व? अगं कला या घरची सून आहे, तिला कसे वागवायचे, तिची कसे स्वागत करायचे आणि आता तुला तिच्याशी कसं वागायचं हे सुद्धा सांगावं लागेल का? अगं तू जरा तिला प्रेमाने समजावत राहा, म्हणजे सर्व काही अगदी छान होईल। तेव्हा मात्र आता कलावर आरोप घेतल्यामुळे अद्वैतला सुद्धा खूप राग येतो। आई माझ्या बायकोवर वाटेल तसे आरोप करत आहे, कला तशी खूप स्वाभिमानी आहे। तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की आई अगं खरे तो हार कधी चोरू शकत नाही आणि माझा खरेवर पूर्णपणे विश्वास आहे। माझी बायको कधीही चोर करणार नाही आणि तो हार कोण तरी दुसऱ्यानेच गायब केला असणार। तुम्ही उगीच खरेवर आरोप करतात, नको ती असं कधीच करणार नाही। तेव्हा आता अद्वैतने सर्वांसमोर आपली बाजू मांडून घेतलेली असते। हे ऐकताच आता कलाच्या डोळ्यामध्ये अगदी अनस्वी पाणी येतं, तिला तर थोडा धीर मिळतो की अद्वैत तरी माझ्यासोबत आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे। तेव्हा मात्र आता संगीता हे सर्व ऐकून म्हणते की चोर मात्र मी आहे आणि आरोप मात्र कलावर होतात, म्हणून आता तिच्या मनामध्ये अगदी आनंदाचे लाडू फुटत असतात। रोहिणी सुद्धा मध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न करत असते आणि मला सुद्धा या कलावर संशय आहे असे ती स्पष्टपणे सर्वांसमोर उत्तर देते। तेव्हा मात्र आता आबा म्हणतात की रोहिणी अगं तू शांत हो, त्याला एकटीच त्या घरची सून आहे, ती मात्र आता या घरामध्ये एकटीच अशी घरची सून म्हणून प्रत्येक काम ती करत असते आणि बाहेरचे लोक सुद्धा येथे या घरामध्ये भरपूर येत राहतात। त्यामुळे आपण अगोदर तो हार नक्की कुठे गेला याचा शोध घेऊयात, उगीच कुणावर आरोप करायला नको। आणि ही चांदेकरांची प्रथा आहे म्हणून ते संगीताला खुणावतात। त्यानंतर मात्र आता सरोज म्हणत असते की बाकी मला सर्व काही माहिती आहे, परंतु नाही येत्या 24 तासाच्या आत मला तो हार पाहिजे म्हणजे पाहिजेच। तर अद्वैत आणि कला होकार देतात। अद्वैत आणि कला म्हणत असतात की तो हार नक्की कुठे गेला याचा शोध आम्ही नक्कीच लावू, परंतु आता मात्र कला आणि अद्वैत आपल्या रूममध्ये जातात आणि तो हार पुन्हा शोधायला सुरुवात करतात, परंतु हा हार तर तेथे कुठेही नसतो। कला म्हणते की चांदेकर, अरे आपण दोघांनी स्वतः तो हार येथे ठेवला होता, मग अचानक रात्रीतून तो गायबच कसा झाला? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे बघ, पोलीस कंप्लेंट करायच्या अगोदर आपण शोध घेतलाच पाहिजे, हरामखोर नक्की चोर कोण आहे आणि तो हार कुठे गेला असेल, कारण बाहेरचं तर कोणी या घरात आलेलं नाही, नक्कीच कोणता तरी असा चोर आहे आणि त्याने शोध लावून आपल्याकडून तो हार घेतला। म्हणून आता दोघेही त्या हार शोधण्याच्या नादामध्ये ठरवतात। त्याच वेळेला कलाच्या लक्षात येतं की अचानक काल लाईट बंद झाल्या होत्या आणि तेव्हा अद्वैतला म्हणजे चांदेकर याला सर्व काही आठवत असेल, जेव्हा रॉकेट आणि आई
आपल्या रूममध्ये होते आणि तेव्हा मात्र अचानक लाईट गेली होती आणि आपण सर्वजण लाईट का गेली हे पाहण्यासाठी बाहेर गेलो तेव्हाच नक्की काहीतरी झालेलं असणार। आपल्याला आता त्याचा शोध घ्यायलाच हवा। त्यावर अद्वैत म्हणतो की हो खरे, तुझे अगदी बरोबर आहे। तेव्हा कला विचारते की अरे अद्वैत, अरे बाहेर CCTV कॅमेरे आहेत का आणि आपण त्यामध्ये बघून सर्व काही चेक करू शकतो की कोणी बाहेरचं आतमध्ये आलं होतं आणि बाहेरचं व्यक्ती कधी केव्हा बाहेर गेली होती हे सर्व काही आता त्या CCTV फुटेज मात्र आपल्याला दाखवेल। तेव्हा आता सर्वजण CCTV फुटेज पाहण्यासाठी जमलेले असतात आणि ते बघितल्यानंतर मात्र आता दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो। कारण आता CCTV फुटेजमध्ये रात्री 2 वाजता त्यांना नैना घराच्या बाहेर पडलेली दिसते। तेव्हा कला विचार करते की नैनाताई एवढ्या रात्री बाहेर कशाला आली असेल। कला आणि अद्वैत लगेच CCTV फुटेज चेक करतात आणि CCTV फुटेज चेक केल्यानंतर दोघांनाही ते बघून खूप मोठा धक्का बसतो। कारण त्या CCTV फुटेजमध्ये रात्री 2 वाजता नैना घराच्या बाहेर पडलेली त्यांना दिसते। तेव्हा कला विचार करते की नैनाताई एवढ्या रात्री बाहेर काय करत असेल आणि तेही अशा अवस्थेत, नक्कीच काहीतरी गडबड आहे। तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की खरे, तुला राग येणार नाही ना जर यात तुझ्या बहिणीची म्हणजे नैनाची जर हात असेल, तिची चूक असेल तर, कारण आजकाल ती खूप विचित्र वागते। त्यावर कला सुद्धा म्हणते की हो अद्वैत, मी सुद्धा अगदी खूप वेळा तिला विचार करण्याचा प्रयत्न केला परंतु ती मात्र काही प्रॉब्लेम तिचा सांगायला तयार नाही। परंतु तिने मला असे सांगितले होते की आजकाल ती स्वतःच्या धुंदीत असते, काहीतरी विचारत असते। परंतु अगदी नैनाताईला विचारायला हवं की काल रात्री पहाटेच्या 2 वाजता तू कुठे गेली होती, कुठे फिरकत होती, ते पण अशा अवस्थेत नैनाताई कुठे गेले असेल। म्हणून अद्वैतला आता नैनाचा खूपच राग येत असतो। नैना, आता मी तुला काही सोडणार नाही आणि कलाला म्हणतो की तुझ्या बहिणीचा म्हणजे नैनाचा जर यात हात असेल तर आजकाल ती खूप विचित्र वागते। त्यावर कला सुद्धा म्हणते की हो अद्वैत, मी सुद्धा तिला किती वेळा समजावण्याचा आणि विचारण्याचा खूप प्रयत्न केला की काही प्रॉब्लेम तुला आहे का, परंतु ती मात्र काही सांगितलेले नाही। आजकाल ती स्वतःच्या धुंदीत असते, काहीतरी विचारत असते। परंतु नैनाताईला विचारायला हवं की काल रात्री पहाटेच्या 2 वाजता तू कुठे फिरकत होतीस। म्हणून आता अद्वैतला ते CCTV फुटेज पाहून नक्की नैनावर संशय आलेला असतो। परंतु आता ती विचार करते की नाही, ताई एवढा महागडा हार मी चोरेलच कशी, तिला अगदी पैशाची गरज भासली। तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला नक्की काहीतरी पैशांची गरज असेल म्हणूनच तो हार तू चोरलेला आहे। तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो नैनाताई, मी तुला कित्येक वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला होता की नक्की तुला काय प्रॉब्लेम आहे, परंतु तू त्यावेळेस मात्र काही सांगितले नाही। आजकाल तू स्वतःच्या धुंदीमध्ये असते, काहीतरी असा विचार करत असते। परंतु नैनाताईला आता हे विचारायला हवं की नाही, रात्री पहाटेच्या वेळी 2 वाजता तू कुठे फिरकत होती, काय करत होती। म्हणून आता अद्वैतला ते CCTV फुटेज पाहून नैनावर अगदी संशय आलेला असतो। म्हणून त्याला विचार असतो की काही झालं तरी ताई इतका महागडा हार का चोरला असेल त्या नैनाताईने, तिला आता पैशांची काय एवढी गरज भासली असेल। तर अद्वैत म्हणतो की हे बघ, आपण आपलं डायरेक्ट विचारायला हवं, कुणाची मनं दुखवायला नको। आपण अगोदर पुरावा शोधूयात, नक्की कोण चोर आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचूयात, मगच सर्वांना याबद्दल सांगूयात। आणि आता जर आपण त्याचा खरा चेहरा पकडला तर सर्वजण लगेच आरोप करतच राहतील आणि ते मला आता सहन होणार नाही। तेव्हा आता कला आणि अद्वैत हे गनिमी कावा करून खरा चोर पकडण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोघेही नैनावर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात। तेव्हा आता 1-2 दिवसांनी मात्र नैनाही घराच्या बाहेर पडते। नैनाने तो हार मात्र बॅगेमध्ये ठेवलेला असतो। त्यावेळेस आता कलाही नैनाचा पाठलाग करण्याचे ठरवते आणि तिला काही न सांगता थांगपत्ता लागून देत नाही आणि नैना बाहेर पडली या संधीचा फायदा घेऊन मात्र आता ती त्याचा पाठलाग करत येत असते। तेव्हा संगीता ही कलाला विचारते की काय ग कला, कुठे निघालीस, काय झालं, तू इतक्या अर्जंट हॉस्पिटलमध्ये जाते, काही चेकअपसाठी चालली की काय। तेव्हा संगीताला नैनाची काळजी लागते आणि ती लगेच विचारते की अगं कला, मी तुझ्यासोबत येऊ का। म्हणून ती नकार देते, कारण तो हार सोनाराच्या येथे विकून सोहमचे पैसे तिला द्यायचे असतात। म्हणून नैना खूपच घाबरलेली असते आणि नकार देत ती लगेच घराच्या बाहेर पडते। तेव्हा आता कला आणि अद्वैतीचा पाठलाग करत असतात आणि लगेच तिला गायब करतात।
हो, मात्र आता समोरचे जे दृश्य असते तर ते जेव्हा समोर पाहते तर कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि नैना तर पूर्णपणे तिची बत्तीही गुल झालेली असते, कारण कला आणि अद्वैत या दोघांनी मिळून आज नैनाची खरी चोरी पकडलेली असते। त्यावेळेस मात्र आता अद्वैत म्हणतो की आपण डायरेक्ट विचारायला नको, कुणाचं मन दुखवायला नको, त्यासाठी अगोदर आपल्याला पुरावा शोधावा लागेल आणि नक्की खरा चोर कोण आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि मगच सर्वांना याबद्दल सांगूयात। आणि जर आपण खरा चोर जर सोडला नाही आणि तो पकडला नाही तर सर्वजण तुझ्यावरच आरोप करत राहतील आणि ते मात्र मला आता सहन होणार नाही, असे अद्वैत कलाला सांगत असतो। तेव्हा आता कला आणि अद्वैत गनिमी कावा करून तो खरा चोर कोण आहे हे पकडण्याचे ठरवतात आणि दोघेही नैनावर अगदी बारीक लक्ष ठेवूनच असतात। तेव्हा आता 1-2 दिवसांनी मात्र नैना ही बाहेर जायला निघते आणि तिने तो हार अगदी बॅगेत ठेवलेला असतो। त्यावेळेस आता कला ही नैनाचा पाठलाग करण्याचे ठरवते आणि तिला काहीच थांगपत्ता लागून न देता नैना घराच्या बाहेर पडली तोच आता कलाही तिच्या मागे जायला निघते आणि त्याच वेळेस मात्र संगीता विचारते की काय ग कुठे निघालेस, आणि त्यावर आता नैना म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी चाललेले आहेत। तर संगीता म्हणते की अगं मी तुझ्यासोबत येऊ का? तेव्हा मात्र नैना ही नकार देते। तेव्हा तो हार विकून सोनाराच्या इथून तिला काही पैसे घ्यायचे असतात, म्हणून नैना खूप घाबरते आणि नकार देत लगेच ती घराच्या बाहेर पडते। तेव्हा तिचा पाठलाग करतच येत असते। तेव्हा नैना लगेच ही कलाला आपल्या हॉस्पिटलमध्ये जात असताना पाठलाग करत असताना पाहते आणि लगेच ती कलाला आणि जेव्हा ती सौरभला भेटायला हॉस्पिटलला गेलेली असते तेव्हा कला तिचा पाठलाग करत तिच्या मागे येते। तेव्हा सौरभला नैना तो हार देताना जेव्हा कला पाहते तेव्हा मात्र आता कलाच्या पायाखालची जमीन हादरते, म्हणजे आता खरी चोर नैनाताईच आहे। एवढी मोठी किंमत आणि नैनाताई हा हार का चोरत असेल, का तिने हे सर्व केले असेल आणि नैनाताई हा हार सौरभला का देत असेल, असा कलाला खूप मोठा आता प्रश्न पडलेला असतो। परंतु येथे हॉस्पिटलमध्ये तमाशा नकोय म्हणून कला ही लगेच दारातून तिच्या मोबाईलमध्ये ती शूटिंग काढून घेते आणि आता नैनाच्या हातामध्ये तो हार असतो आणि आता सौरभ हा तेथून जात असतो। तेव्हा आता कलाकडे आणखीन एक खूप मोठा पुरावा आलेला असतो आणि डायरेक्ट नैनाची व्हिडिओ शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये तिने काढून घेतलेली असते। तेव्हा आता घरी आल्यानंतर ही ब्रेकिंग न्यूज लगेच सर्वांना सांगायची असते। अद्वैत सुद्धा अगदी तेथे असतो आणि त्याला तर धक्का बसलेला। कला मात्र खूप रडत असते। कला विचार करते की माझी सख्खी बहीण असे कसे म्हणजे हार चोरू शकते, का तिने हे सर्व इतके घाणेरडे कारस्थान केले असणार, म्हणून कलाला खूप वाईट वाटतं आणि आता काही झालं तरी नैनाताईकडून तो हार मात्र आपल्याला पटकवायला हवाच लागेल, ताबडतोब त्या हाराला आपल्या ताब्यात घ्यावे लागेल असे कला ठरवते, नाहीतर जर उशीर केला तर वेळ माझ्या हातातून जाईल असा कला विचार करते। तेव्हा कला लगेच ही नैनाचं जे काही कानातलं त्या कपाटावर जवळ पडलेलं असतं तर आणखीन एक पुरावा आता कलाच्या हातामध्ये लागलेला असतो। अशा प्रकारे कला आणि अद्वैत यांच्या हातामध्ये आता 3 पुरावे असतात, मग म्हणजे CCTV फुटेज, कलाकडे असणारी व्हिडिओ शूटिंग आणि नैनाचं कानातलं। त्या नैनाविरुद्ध 3 असे भक्कम पुरावे कला आणि अद्वैतच्या हातात लागलेले असतात आणि आता पूर्णपणे नैना ही रंगेहात पकडलेली गेली असते आणि खोटं बोलण्याची आता नैनाकडे एकही संधी काही तिला उरत नाही। तेव्हा अद्वैतला खूप राग येतो। अद्वैत म्हणतो की तू एक चोर आहे, परंतु मी तुझ्यावर कायम विश्वास ठेवत आलो, परंतु तू मात्र आता कायम कारस्थाने करून आणि गनिमी कावा करून नाम निराळी होती। तेव्हा तो कलाला म्हणत असतो की आता मात्र मला हे नैनाचा खूप राग आलेला आहे। नैना सुद्धा अगदी रागाने अद्वैत आणि कलाकडे पाहत असते। तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो मला तिचा खूप आता राग आला, तिने पूर्णपणे आता हद्द पार केली आपल्या रूममधून। आता एवढा मोठा हार चोरण्याची तिची आज हिंमत झाली आणि माझ्या आईबाबांचे जर अजिबात असे संस्कार नाहीत, परंतु आता नैनाताईला नक्की काय झालं काय कळत नाही, नक्कीच तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, म्हणून नैनाकडे आता इतकी मोठी हिंमत का केली असेल तिने आणि सौरभला नक्की असा हार का दिला असेल, हे सर्व प्रश्न आता कलासमोर उभे राहतात आणि आता कला ही खरा चोर कोण आहे शोधण्याचे ठरवते आणि आता प्रेग्नेन्सीचे सत्यसुद्धा नैनाचे सर्वांसमोर येणार आहे आणि सर्वांच्या समोर अद्वैतने आता पूर्णपणे नैनाला पकडलेले असते आणि त्याचं भांडं सुद्धा तो आता लवकरच फोडणार असतो आणि आपला अद्वैत तो स्वतः कलाला एक निर्दोष आहे म्हणून तिची मुक्तता त्याने केली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।